गोसावी, मी मीराताई मॅडमला म्हणेन की रवींद्र गोसावी, डॉक्टर रवींद्र गोसावी आपले सदस्य आहेत, त्यांचं गुच्छ देऊन स्वागत करावं. विचारे साहेब, तुम्ही गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष विचारे साहेब त्या रवींद्र कर्मकर यांचं स्वागत करतायत. नरेश विचारे, धन्यवाद. शिंदे मॅडम, तुम्ही पुढे या. एवढ्या मॅडम हजर आहेत त्यांचं सर्वांचं तुमची एक प्रतिनिधी म्हणून मी मीराताई मॅडमला म्हणेल की गुच्छ देऊन आलेल्या सर्व महिला मंडळाचं सभासदांचं तर प्रतिनिधी म्हणून सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. मीराताई मॅडमला म्हणेल की जांभळे दोघांना आपल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाच्या ऍक्टिव्ह मेंबर श्रीयुत पलोसे मॅडम आलेले आहेत. आपण स्वागत करत आहोत. आता आपले खरे आदराध्यक्ष दिलीपराव जांभळे या संस्थेचे आदराध्यक्ष आहेत, संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत आणि ऍक्च्युली सर्वच काही आहे आणि अगदी संस्था स्थापनेपासून आपल्या सोबत आहेत. मी मीराताईंना विनंती करेन की त्यांनी गुच्छ द्यावं आणि त्यांचं स्वागत करावं. जे माजी सेक्रेटरी आहेत दिघे साहेब, मी त्यांना विनंती करेन, मूर्ती लहान पण कीर्ती महान. श्रीयुत दिघे साहेब आपण पुढे यावं. साठे साहेब आपण पुढे यावं. दोघांचंही मी मीराताई तर्फे गुच्छ देऊन स्वागत करतोय. साठे साहेब तुम्ही पुढे या, दिघे साहेब तुम्ही पुढे या. दिघे साहेब हे माजी सेक्रेटरी आहेत, ती लहान आहे, कीर्ती लहान आहे आणि ऍक्टिव्ह या वयातही खूप ऍक्टिव्ह आहे आणि सातत्यानं काम करत असतात. धन्यवाद. याला तुमचं स्वागत आहे. त्यानंतर आपले साठे साहेब हे साहित्यिक आहेत, हे लेखक आहेत, लेखकही आहेत आणि सर्व काही आहेत आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे आधारस्तंभ आहेत. ज्यांनी ज्येष्ठ नागरिक संघ उभा केला त्या सदस्यांपैकी एक सदस्य त्या विकासासाठी ते आलेले आहे. मी त्यांना मीराताईंना विनंती करेन द्यावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन मधले सदस्य खूप आलेले आहेत. सगळ्यांचं सगळ्यात धन्यवाद. मीराताई आपल्याला विनंती करेल की जाऊन आलेले आहेत आणि आज आपलं भाग्य असं आहे की आषाढी एकादशीला आपण ते रात्रीच आलेत ते आषाढी एकादशीला आपण त्यांचं स्वागत करतोय. धन्यवाद निश्चित साहेब, तुम्ही आलात, आम्हाला खूप आनंद वाटला. असेच कार्यक्रमाला येत जा, आम्हाला आशीर्वाद देत जा.